Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you thermal engineering subject in this semester and the subject code is 22337. We are discussing our fourth unit, the steam turbines, and up to compounding of steam turbine we have finished in the last video. Now we will continue with next point, that is regenerative feed heating or bleeding of steam. ओके, तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण कंपाऊंडिंग ऑफ स्टीम टर्बाईन बघितलं होतं. ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण आता रिजनरेटिव्ह फीड हिटिंग किंवा एनर्जी लॉसेस आणि फायनली डिफरन्स बघणार आहोत. ओके, सो वी स्टार्ट विथ रिजनरेटिव्ह फीड हिटिंग ऑर ब्लीडिंग ऑफ स्टीम. ओके, तर आता रिजनरेटिव्ह फीड हिटिंग म्हणजे काय? दी प्रोसेस ऑफ ड्रेनिंग steam from this certain section of turbine during its expansion and using this steam for heating feed water supplied to boiler is known as bleeding, and this process of heating feed water, okay, and this process of heating feed water is known as regenerative feed heating. Okay, तर रिजनरेटिव्ह, आता रिजनरेटिव्ह म्हणजेच काय? जे आपण बॉयलर थ्रू जी स्टीम बाहेर पडते ती टर्बाईन थ्रू कशी आपण कंडेन्सरला देतो. ओके, तर ही एक्झॉस्ट झालेली जी स्टीम आहे तीच यूज करून आपण काय करणार, इथं वॉटर कनेक्शनला देणार किंवा जे वॉटर सप्लाय होतं बॉयलरला, ओके, तिथं दिल्यामुळे काय होईल, ते पाणी थोडंसं तिथं हीट होईल आणि तेच आपण काय कुठं पास करणार आहे बॉयलरला. ओके, याच्यामुळे काय होणार आहे, आपली एफिशियन्सी वाढणार आहे. ओके, म्हणजेच रिजनरेटिव्ह फीड हिटिंग म्हणजेच काय बघा, आपण इथं काय करतो, जी टर्बाईन थ्रू जी स्टीम आलेली आहे, ओके, using this steam for heating feed water for supply to boiler. ओके, जी स्टीम बाहेर पडलेला आहे टर्बाईन तीच यूज करणार आपण कशासाठी, आपण वॉटर हीट करण्यासाठी, आणि तेच वॉटर आपण कुठे पास करणार आहे पुढे बॉयलरला. ह्यालाच काय म्हणतो, रिजनरेटिव्ह फीड हिटिंग किंवा ब्लीडिंग ऑफ स्टीम. ओके, तर यासाठी दोन पद्धतीने आपल्याला करता येतं फीड हिटिंग ऑफ स्टीम ऑर ऑफ टू टाइप्स. फर्स्ट वन इज when bleed steam does not mix with feed water. ओके, ज्यावेळी ब्लीड स्टीम कशा तुमच्या वॉटरबरोबर जे फीड वॉटर आहे त्याच्यावर मिक्स होत नाही, हा एक प्रकारे. दुसरा एक टाईप आहे तो म्हणजे वेन ब्लीड स्टीम इज मिक्स्ड विथ फीड वॉटर. ओके, तर पहिल्या केसमध्ये काय होतं, इन दिस कंडेन्सेट ऑफ कंडेन्सर पासेस थ्रू कॉईल ऑफ फीड वॉटर हीटर विच इज सराउंडेड बाय ब्लीड स्टीम फ्रॉम टर्बाईन. ओके, this bleed steam heat the condensate flowing through the coil and heats it. ओके, तर ह्याच्यामध्ये कसं आहे की आता जी स्टीम टर्बाईनमधनं बाहेर पडलेली आहे, ओके, ती काय करतो, पासेस थ्रू दी कॉईल ऑफ फीड वॉटर हीटर. ओके, ती जी स्टीम आहे ती आपण डायरेक्टली कुठं पास करतो, कॉईल ऑफ फीड वॉटर हीटर. वॉटर हीटरचे जे कॉईल आहे फीड वॉटर हीटर तिथं आपण ती काय करतो, स्टीम तिथून पास करतो. आणि ही जी वॉटर हीटर आहे तो कशाने सराउंडेड केलेला आहे, विच इज सराउंडेड बाय ब्लीड स्टीम फ्रॉम टर्बाईन. ओके, आणि सेकंड केसमध्ये काय होतं, जिथं तुमची स्टीम मिक्स्ड विथ फीड वॉटर. ओके, इन दिस केस फीड वॉटर अँड ब्लीड स्टीम कम्स इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ इच अदर अँड देन सप्लाय टू बॉयलर. सेकंड केसमध्ये आपण तुमचं फीड वॉटर आणि ब्लीड स्टीम आहे ही एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि त्यानंतर आपण काय करतो, ते पुढं कुठं पास करतो, बॉयलरला. ओके, तर डायग्राममध्ये आपल्याला बघूया की जी स्टीम टर्बाईनमधनं जी स्टीम बाहेर येणार आहे ती दोन्ही पद्धतीने, म्हणजे जी रेग्युलर जे आउटकम आहे की टर्बाईनचं स्टीम ती आपण कुठं देतो, कंडेन्सरला. ओके, कंडेन्सेट काय करतो, कंडेन्सेट होतं तिथं कूलिंग वॉटर काय होतं आतमध्ये येते कंडेन्सरमध्ये आणि त्यामध्ये कंडेन्सेशन होऊन ते काय करतं, कूलिंग वॉटर तुमच्या इथं एका वेलमध्ये किंवा सबमध्ये ते काय केलं जातं, तिथं स्टोअर केलं जातं. ओके, त्यानंतर तेच पुढं पंपिंग कुठं केलं जातं, बॉयलरला. ओके, स्टीम जनरेशनसाठी. मग ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, इथं बघा, इथं आपण कॉइल्स ठेवलेले आहेत हीटर. ओके, आणि ज्यावेळी आपली स्टीम बाहेर पडणार असते पहिल्या केसमध्ये काय होतं, डायरेक्टली आपण काय होतो, इथं कॉईलला देतो. ओके, फीड वॉटर हीटरला, आणि तेच पाणी थोडंसं काय हीट होऊन कुठं केलं जातं, फीड पंप थ्रू ते बॉयलरला दिलं जातं. आणि सेकंड केसमध्ये काय केलं जातं, दोन्ही तुमचं स्टीम ओके कॉईलला इथं दिली जाते आणि त्यानंतर फीड वॉटर पण, हे दोन्ही एकत्र पुढं काय केलं जातं, तुमच्या बॉयलरला पुढं पास केलं जातं. ओके,
तर रिजनरेटिव्हचं काय पर्पज आहे की तर बॉयलरची आपल्याला इफिशियन्सी आपण वाढवतो, ओके, फॉर स्टीम जनरेशन आणि ओव्हरऑल तुमच्या प्लॅन्टसाठी सुद्धा. ठीक आहे. तर याला म्हणतात रिजनरेटिव्ह फीड हिटिंग किंवा ब्लीडिंग ऑफ स्टीम. देन एनर्जी लॉसेस इन स्टीम टर्बाईन. स्टीम टर्बाईन इफिशियंटली चालायसाठी आपण पूर्ण ज्याचं इनपुट आहे तितकंच आपण आउटपुट काय करतं आपल्या रिझल्टमध्ये आपल्याला एक्सपेक्टेड असतं. पण ह्याच्यामध्ये ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये काय असतं कुठेतरी काहीतरी म्हणजे थोडे लॉसेस येऊ शकतात. आता ते लॉसेस कुठले, मग तुमचे ते एनर्जीमध्ये असतील किंवा आणखी कशामध्ये येऊ शकतात. तर ते लॉसेस काय काय आहेत बघा. एनर्जी लॉस कुठं कुठं होऊ शकतं टर्बाईनमध्ये. फर्स्ट आहे रेसिड्युअल व्हेलॉसिटी लॉस. ओके, स्टीमचा जो वेग आहे तो बऱ्याच वेळेला कुठेतरी काही कारणामुळे काय होतं तो कमी होत असतो. तर हे कुठं होतं, the steam leaves the turbine with a certain absolute velocity which results in loss of kinetic energy. This loss is about 10 to 12%. It can be reduced by multistaging. Okay? तर जी कायनेटिक एनर्जी आपण आपल्याला हवी असते ती बऱ्याच वेळेला कशी होती तुमची तिथं ड्रॉप होत असते. ओके, ज्यावेळी स्टीम बाहेर पडते टर्बाईनमधून. ओके, तर जी वेलॉसिटी असते ती तर कशी असते कमी होत जाते आणि हे पर्सेंट किती असतं जवळपास 10 ते 12%. मग ही एनर्जी हे जो लॉस आहे तो आपण रिड्यूससुद्धा करता येतो बाय मल्टीस्टेजिंग. आपल्याला एका स्टेजमधून दुसऱ्या स्टेजमध्ये जर आपण ती स्टीम पुढं पास केली तर हे थोडंसं पर्सेंटेज कमी होऊ शकतं. ओके, तर हे वेलॉसिटी लॉस आहे पहिलं एनर्जी. सेकंड आहे लॉसेस इन रेग्युलेटिंग व्हॉल्व्स. ओके, अनदर इम्पॉर्टंट लॉस बघा कुठं रेग्युलेटिंग व्हॉल्व्समध्ये आपल्याला एनर्जी बरीच लॉस होत असते. ड्यू टू थ्रोटलिंग ॲक्शन व्हॉल्व स्टीम प्रेशर ड्रॉप्स. ओके, हेन्स स्टीम प्रेशर ॲट एंट्री टू टर्बाईन इज लेस दॅन दी बॉयलर प्रेशर. जे रेग्युलेटिंग व्हॉल्व्स आहेत किंवा त्याच्या थ्रोटलिंग ॲक्शन म्हणतो आपण. ओके, तिथं हे स्टीम प्रेशर कसं होतं ड्रॉप होतं. ड्रॉप झालेलं आपल्याला आढळतं. म्हणजे जर ते कम्प्लीट थ्रू पाईपलाईन असेल तर ते कसं होतं मेंटेन राहतं प्रेशर. पण व्हॉल्व्स थ्रू ज्यावेळी बाहेर पडते त्यावेळी तिथं कसं होतं लॉस होत असतो. ओके, नेक्स्ट आहे लॉसेस ड्यू टू फ्रिक्शन इन नोझल. ओके, नोझल फ्रिक्शनच्या नोझलमुळे देखील लॉस होत असतो. फ्रिक्शन ऑकर्स इन बोथ नोझल अँड टर्बाईन ब्लेड्स. इन nozzle efficiency is considered, whereas in turbine blade velocity coefficient is taken into account. This loss is about 10%. फ्रिक्शनमुळे नोझलच्या फ्रिक्शनमुळे देखील काय होत असतो लॉस होत असतो आणि ते बऱ्याच वेळेला तो लॉस किती आहे हा जवळपास 10%. ओके, मग फ्रिक्शन तुमच्या नोझल आणि टर्बाईन ब्लेडमध्ये देखील आढळतं. ओके, त्यामुळे नोझलमध्ये नोझल इफिशियन्सी कन्सिडर केली जाते किंवा ब्लेड व्हेलॉसिटी कोएफिशियंट हे टर्बाईनमध्ये ओके काय केलं होतं आपण टेकन इन टू अकाउंट. तर हा एक लॉस आहे ड्यू टू फ्रिक्शन इन नोझल. नेक्स्ट आहे ड्यू टू लिकेज. ओके, हे जिथे जिथे सिस्टीम्स असतात कुठल्याही हायड्रोलिक न्यूमॅटिक किंवा आणखी कुठल्याही तिथं देखील हा एक मेन प्रॉब्लेम आहे की जिथं लॉसचं मेन कारण असतं लिकेज. लॉस ड्यू टू लिकेज. द लिकेज ऑकर्स बिटवीन शाफ्ट बेरिंग्स अँड स्टेशनरी डायफ्रॅम्स carrying the nozzle in case of impulse turbine. In reaction, the leakage occurs at blade tips. This is about 1 to 2%. ते लिकेजचं पर्सेंटेज कमी आहे पण लिकेज थ्रू देखील काय होऊ शकतो आपण लॉस एनर्जी लॉस होऊ शकतो. लॉस ड्यू टू मेकॅनिकल फ्रिक्शन. ओके, तर हे पर्सेंटेज थोडं कमी असू शकतं. दिस ऑकर्स इन बेरिंग्स. आता मेकॅनिकल फ्रिक्शन मेनली कुठं असतं तुमच्या बेरिंग्समध्ये आणि मे बी रिड्युस्ड बाय लुब्रिकेशन. आणि हे फ्रिक्शन जे आहे हे लुब्रिकेशन थ्रू आपल्याला कमी करता येतं हा लॉस. ओके, प्रॉपर लुब्रिकेशन असतील पार्ट्स तुमचे प्रॉपर रेसिप्रोकेट स्लाइड्स होत असतील तर त्या ठिकाणी हे फ्रिक्शन आपल्याला कमी करता येतं आणि त्याचबरोबर लॉस देखील. आणि फायनली लॉस ड्यू टू वेटनेस ऑफ स्टीम. इन मल्टीस्टेज टर्बाईन कंडेन्सेशन ऑकर्स ॲट last stage, so in dragging water particles with steam some kinetic energy of steam is lost. ओके, जिथं मल्टी स्टेजिंग असतं ओके तिथं हा मेनली प्रॉब्लेम येतो. तिथे कसं होतं कायनेटिक एनर्जी आहे ती थोडीशी कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीम ही थोडीशी तिथं लॉस होऊ शकते.
आणि हा काय एनर्जी लॉस, हा देखील काय एनर्जी लॉस म्हणून कन्सिडर केलेला आहे. ओके, सो दीज आर दी ऑल एनर्जी लॉसेस इन स्टीम टर्बाईन. हे थोडेसे पर्सेंटेज आपल्याला कमी देखील करता येतात. प्रॉपर ॲक्शन, करेक्टिव्ह ॲक्शन घेऊन हे जे लॉसेस आहेत हे आपल्याला कमी करता येतात. ओके, जितके लॉसेस कमी तितके आपली इफिशियन्सी चांगली किंवा रिझल्ट चांगले. ओके, आणि फायनली आपण डिफरन्स बघणार आहोत इम्पल्स आणि रिॲक्शन टर्बाईनमधला. फर्स्ट पॉईंट काय बघा इम्पल्स टर्बाईनमध्ये, स्टीम कम्प्लिटली एक्सपांड्स इन नोझल अँड प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. ओके, during flow through the blade passage. On opposite side la reaction turbine में steam expand partly in nozzle and further expansion takes place in rotor blade passage. Okay? तर रिॲक्शन टर्बाईन मध्ये काय होतं, स्टीम एक्सपांड्स पार्टली इन नोझल आणि इथं कसं आहे कम्प्लिटली एक्सपांड्स इन नोझल. ओके, सेकंड पॉईंट, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ स्टीम पासिंग ओव्हर द ब्लेड ऑफ इम्पल्स टर्बाईन इज कॉन्स्टंट. ओके, आणि इथं कसं आहे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी इन्क्रीजेस ॲज स्टीम पासिंग ओव्हर द ब्लेड एक्सपांड्स. ओके, तर इथं जी रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आहे कशाची, स्टीम पासिंग ओव्हर द ब्लेड ऑफ इम्पल्स टर्बाईन इज कॉन्स्टंट, आणि ती इथं कशी होते इन्क्रीज होत जाते. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी इन्क्रीजेस ॲज स्टीम पासिंग ओव्हर द ब्लेड एक्सपांड्स. ओके, तर इथं कॉन्स्टंट मोडमध्ये आहे, इथं ती कशी व्हॅरी होऊ शकते, ती एक्सपांड होऊ शकते. कधी, ज्यावेळी स्टीम तुमची पासिंग ओव्हर दी ब्लेड होत असते त्यावेळी रिलेटिव्ह व्हेलॉसिटी इन्क्रीज होते. नेक्स्ट पॉईंट, प्रेशर इज सेम ॲट इनलेट अँड आउटलेट. पण इथं कसं आहे रिॲक्शन टर्बाईनमध्ये प्रेशर इज डिफरंट. ओके, प्रेशर इज सेम, प्रेशर इज डिफरंट ॲट इनलेट अँड आउटलेट. फोर्थ पॉईंट, स्टीम व्हेलॉसिटी इज व्हेरी हाय. इम्पल्समध्ये कसं आहे की आपण डायरेक्टली इम्पार्ट होत असते तुमचं स्टीम ब्लेडवरती, त्यामुळे इथं स्टीम व्हेलॉसिटी हायर असते. पण रिॲक्शन टर्बाईनमध्ये काय असतं, मल्टी स्टेजेस असतात, त्यामुळे स्टीम व्हेलॉसिटी इज नॉट व्हेरी हाय. ओके, नेक्स्ट पॉईंट, इन इम्पल्स टर्बाईन लेस नंबर ऑफ स्टेजेस रिक्वायर्ड. ओके, इम्पल्समध्ये कसं आहे की डायरेक्टली आपण तुमची जी स्टीम आहे ती ब्लेडवरती इम्पार्ट होत असते. ओके, तर ह्याच्यामध्ये आपल्याला कसं आहे इथं जर मल्टी स्टेज नसेल किंवा इथं बऱ्याच वेळेला नसतं, त्यामुळे लेस नंबर ऑफ स्टेजेस रिक्वायर्ड असतात. आणि तेच रिॲक्शन टर्बाईनमध्ये काय असतात, मोर नंबर ऑफ स्टेजेस रिक्वायर्ड. द नेक्स्ट पॉईंट, इट ऑक्युपाईज लेस स्पेस पर युनिट पॉवर. आता इम्पल्स टर्बाईन कसं त्याचं कन्स्ट्रक्शन किंवा इथं मल्टी स्टेजिंग नसतं, सिंगल आपले असतात तुमचे ब्लेड्स आणि आपल्याला पूर्ण सेटअप, त्यामुळे इथं कसं आहे लेस स्पेस ऑक्युपाय करतं. पण तेच रिॲक्शन टर्बाईनमध्ये इट ऑक्युपाईज मोर स्पेस पर युनिट पॉवर. नेक्स्ट पॉईंट, ब्लेड्स आर सिमेट्रिकल प्रोफाईल टाईप. ओके, अनदर इम्पॉर्टंट पॉईंट आहे, ब्लेड्स आर सिमेट्रिकल प्रोफाईल टाईप. तेच रिॲक्शनमध्ये काय, दी ब्लेड्स आर एरोफॉईल अँड नॉन सिमेट्रिकल टाईप. ओके, इन इम्पल्स टर्बाईन the blades are symmetrical profile and in reaction turbine non symmetrical type. Okay, and last point, blade passage of constant cross section. जो इम्पल्स टर्बाईनमध्ये ब्लेड पॅसेज असतो तो कसा आहे कॉन्स्टंट क्रॉस सेक्शनचा असतो. तोच रिॲक्शन टर्बाईनमध्ये कसा आहे ब्लेड पॅसेज ऑर व्हेरिएबल क्रॉस सेक्शनल एरिया. ओके, इथं कसं आहे कॉन्स्टंट क्रॉस सेक्शन आहे, तोच इथं व्हेरिएबल क्रॉस सेक्शन आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट रिजनरेटिव्ह फीड हीटिंग, एनर्जी लॉसेस अँड फायनली डिफरन्स बिटवीन इम्पल्स अँड रिॲक्शन टर्बाईन. ओके, so this is all about unit number 4, steam turbine. Okay, we will stop here. Thank you.